सद्गुरू समाधीधन सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या 78व्या संजीवन समाधी सोहळ्याप्रित्यर्थ होत असलेली ही महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य सांस्कृतिक यात्रा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण ही यात्रा म्हणजे सर्वसामान्याची, गोरगरिबांची, किंबहुना महाराजांच्यावरती श्रद्धा असणाऱ्या सर्व भाविकांची यात्रा। आणि या यात्रेचा आज हा मुख्य दिवस म्हणजे रथोत्सवाचा दिवस। आजच्या दिवशी पहाटे 3 वाजता अभिषेक आणि मंत्रोच्चारांच्या ब्राह्मण देवतेच्या साक्षीनं श्री महाराजांना दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजा होऊन बरोबर 6 वाजता रथामध्ये श्री महाराजांची प्रतिमा आणि चरणपादुका आम्ही स्थापन केलेले आहेत। आज रथोत्सवाचा प्रमुख दिवस आहे। महाराष्ट्रातील आंध्र, कर्नाटक, गुजरात अनेक प्रांतातील भाविक महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात आणि आम्ही या रथोत्सवाची तयारी शासनाच्या विविध विभागाच्या वतीनं आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण अशी जय्यत तयारी केलेली आहे। मी भाविकांना एकच आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी येत असताना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आपणाला उणीव भासणार नाही। आपण दर्शन घ्यावं, महाराजांचा प्रसाद घ्यावा आणि प्रतिवर्षाप्रमाणे आपली वारी या ठिकाणी सुपूर्त करावी, एवढीच विनंती। रामकृष्ण हरी। आज आपण पुसेगाव या ठिकाणी सर्वजण यात्रा समारंभासाठी आलेला आहे। आज दिनांक 18/12/2025 आज यात्रेचा मुख्य दिवस आहे। आज रथोत्सव आज मानला जातो। त्या ठिकाणी तालुका प्रशासन म्हणून आम्ही सगळेजण हजर आहोत। आपल्या सर्वांचीच यात्रा जी आहे ती आनंददायी, आरोग्यदायी आणि चांगल्या पद्धतीने पार पडावी यासाठी सर्वजण कार्यतत्पर आहेत। आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची सर्व तालुका प्रशासनाने काळजी घेतलेली आहे। आपल्याला सर्वांना यात्रेसाठी शुभेच्छा। धन्यवाद। या कालावधीमध्ये या ठिकाणी रुद्र आवर्तन आणि महिम्नाचे आवर्तन असे जवळजवळ 15 ते 16 आवर्तन आम्ही नेहमी करत असतो। त्यानंतर दैवताची पूजा असते अभिषेकाची, त्यानंतर महाआरती, त्यानंतर त्या ठिकाणी महाराजांची आरती पूजा पुष्पांजली होऊन त्या ठिकाणी जे रथाच्या महाराजांची प्रतिमा असते आणि रथावरती जे कळस असतात, महाराजांच्या पादुका असतात, त्या आम्ही त्या ठिकाणी अभिषेकाला घेऊन त्यानंतर गादीवरती जी गादी असते महाराजांची, त्या गादीवरती महाराजांचे जी रथातली प्रतिमा आहे आपली सेवागिरी महाराजांची, त्या प्रतिमेचं पूजन होतं, पादुकांचं पूजन होतं, गादीवरती एकदा आरती होते आणि त्यानंतर बरोबर सकाळी 6 वाजता महाराजांच्या रथामध्ये महाराजांच्या प्रतिमेचं त्या ठिकाणी विधियुक्त पद्धतीनं पूजन करून त्या ठिकाणी प्रतिमा स्थापन, त्यानंतर पादुकाचं स्थापन होतं आणि त्यानंतर कलशारोहण त्या रथावरती केला जातो। आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही रात्रीबरोबर माणसं थांबली असतात रथाचा नोटा बांधण्याकरता, की जे या ठिकाणी भाविक वर्षभर येत असतो, संजीवन समाधीवरती महाराजांच्या नतमस्तक होत असतो। मनातील त्यांच्या अनेक काय असतील त्या अडीअडचणी, पाप, ताप, दुःख, दैन्य, दारिद्र्य, व्यथा, संकट, वाईट विचार, शारीरिक त्रास असेल, मानसिक त्रास असेल, बौद्धिक त्रास असेल किंवा मुलाबाळांच्या संदर्भातील काही अनेक अडचणी असतील समजा, त्या या ठिकाणी वर्षभर या ठिकाणी येत असतात भाविक आणि समाधीवरती काही ठिकाणी नवसाच्या रूपात ते बोलत असतात आणि ते नवस त्यांचे पूर्ण झाल्यानंतर या येणाऱ्या वार्षिक महाराजांच्या संजीवन समाधीच्या पुण्यस्मरणानिमित्त या रथाला जी मिरवणूक असते त्या रथावरती 1 रुपयेपासून ते अगदी लाख 2 लाखांचे हारापर्यंत या ठिकाणी नोटांचे हार बांधले जात असतात। तर इथं पूर्वीपासून म्हणण्यापेक्षा पहिल्या रथापासून जी महाराजांनी संजीवन समाधी घेतली 10/1/1948 वार शनिवार होता, त्या दिवशी महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे आणि आज 78 पुण्यस्मरण त्यांचा म्हणजे रथोत्सव पूर्ण होत आहे। म्हणजे प्रथम वर्षापासूनच या ठिकाणी नोटाचे हार बांधण्याची या ठिकाणी नवसाची परंपरा आहे आणि या ठिकाणी आज प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आता थोड्याच वेळामध्ये 10च्या दरम्यान 10:15 दरम्यान या ठिकाणी रथपूजन होईल आणि त्यानंतर त्यांचा आदर सत्कार झाल्यानंतर 11:10 बरोबर हा महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिणेकरता या मुख्य गेटमधून बाहेर प्रवेश करेल। त्याप्रमाणे महाराष्ट्रातलं सगळ्या भाविकांचं आदरस्थान असणारं आणि त्यांची संजीवन समाधी आज पुसेगावमध्ये आहे, ते आमच्या परिसराचे सगळ्यांचे श्रद्धास्थान परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाच्या निमित्तानं कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं मी सर्व भाविकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। परमपूज्य सुंदरगिरी महाराजांच्या आणि ट्रस्टच्या अध्यक्षतेखाली आज या
चांगलं सुंदर असं नियोजन आज या ठिकाणी उत्कृष्ट असं प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व भाविकांना या रथोत्सवाच्या शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आदरणीय सेवागिरी महाराजांचे आज या ठिकाणी एक जयंती उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ट्रस्टच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आज भाविक भक्तांना दर्शन देण्यासाठी आज या रथोत्सवाच्या माध्यमातून केलं जातं आहे. या रथोत्सवाला मी या ठिकाणी हार्दिक अशी शुभेच्छा देतो. सेवागिरी महाराजांच्या अष्टोत्तराव्या रथपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आलेल्या सर्व मान्यवर स्थिरमध्ये उभं राहा, म्हणजे गडबड गोंधळ होणार नाही. एक पाच सेवागिरी महाराजांचे परमभक्त श्री वामन अन्नदानासाठी 50 रुपये अन्नदानासाठी. मठाधिपती सुंदरगिरीजी महाराज सेवांचे